नमस्कार, जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। आपला आजचा विषय आहे 100% मी इंग्लिश बोलणारच पार्ट 3। तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब अवश्य करा। मुलांनो, स्पोकन इंग्लिश मध्ये आपण पार्ट 3 पाहणार आहोत। 100% तुम्ही इंग्लिश बोलणारच। पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड तुम्ही पाहिलेला असेलच। थोडी रिव्हिजन घेऊया। पार्ट फर्स्ट मध्ये आपण पाहिलं होतं आय एम, वी आर, यू आर चा यूज कसा होतो किंवा आय एम, वी आर, यू आर पासून सेंटेन्स कसे बनवतात ते पाहिलं होतं। आय एम एक वचन आहे, वी आर अनेक वचन आहे, यू आर तू आहेस, तुम्ही आहात एक वचन आणि अनेक वचन मध्ये आपण यापासून सेंटेन्स बनवू शकतो। तसेच पार्ट सेकंड मध्ये काय पाहिलं होतं, ही इज तो आहे, सी इज ती आहे, इट इज हे आहे, दे आर ते आहेत। हे ह्यांपासून सेंटेन्स कसे बनवले जातात ते आपण पाहिलं होतं। ही इज शक्यतो आपण पुरुषांसाठी मुलांसाठी वापरतो। सी इज हे आपण महिलांसाठी मुलींसाठी वापरतो। इट इज आपण वस्तूंसाठी प्लेसेस साठी यूज करतो। तसेच दे आर हे अनेक वचन आहे। दे आर फ्रेंड्स म्हणजे एक वचन नसून अनेक वचन, अनेक मुले एकत्र येणे किंवा अनेक वचनीसाठी प्लुरल साठी आपण दे आर यूज करतो। तसेच आजच्या भागात आपण पाहणार आहोत हॅव, हॅज अँड हॅड चा यूज कसा करतो। सेंटेन्स बनवण्यासाठी आपण हॅव, हॅज अँड हॅड कसे यूज करणार ते पाहूयात। हॅव, हॅज अँड हॅड आपल्याला काय दर्शवतं, एखादी वस्तू आपल्याकडे असणे किंवा आपल्याला पाहिजे असणे। आणि हॅड आपण कशासाठी यूज करतो, तर तो भूतकाळासाठी आपण यूज करतो। हॅव आणि हॅज प्रेझेंट काळ दाखवतो, तसेच हॅड हा भूतकाळ दाखवतो। हॅड यूज करताना आपण आपल्याकडे एखादी वस्तू असणे किंवा होती, माझ्याकडे खूप छान ड्रेस होता हे दर्शवण्यासाठी भूतकाळ दर्शवतो। तसेच त्यासाठी आपण हॅड यूज करतो। आपण हॅव आणि हॅज कुठे यूज करतो ते पाहूयात। ही हॅज, सी हॅज, इट हॅज यूज करतो। तसेच हॅव कुठे यूज करतो, आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव यूज करतो। आपण कधी असं यूज करत नाही, आय हॅज बोलतो का, नाही बोलत। यू हॅज बोलतो का, नाही बोलत। तर हे तुम्ही स्पेशली लक्षात ठेवा। ही च्या पुढे नेहमी हॅजच येतो, सी च्या पुढे नेहमी हॅजच येतो, इट च्या पुढे नेहमी हॅजच येतो आणि आय च्या पुढे नेहमी हॅव, यू च्या पुढे नेहमी हॅव, वी च्या पुढे नेहमी हॅव आणि दे च्या पुढे नेहमी हॅवच येतो। हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला हॅज आणि हॅव कुठं वापरायचं ते नक्की लक्षात येईल। आणि हॅज हेच आपण निगेटिव्हली कसं लिहू शकतो, हॅज नॉट म्हणजे हॅजंट। किंवा हॅव कसं लिहितो आपण, हॅव नॉट म्हणजे हॅवंट, माझ्याकडे ते नाहीये हे दर्शवण्यासाठी आपण काय म्हणतो, हॅवंट, हॅजंट। स्पेशली तुम्ही हे लक्षात ठेवा, ही, सी, इट च्या पुढे नेहमी हॅज वापरायचं आणि आय, यू, वी, दे च्या पुढे नेहमी हॅव यूज करायचं। आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात हॅव आणि हॅज चे। हॅव आणि हॅज नेहमी
आपल्याकडे एखादी वस्तू असणे किंवा आपल्या वस्तूवरती आपला हक्क दर्शवतो. आता एक्झाम्पल पाहूयात आपण. माझ्याकडे एक वही आहे. हेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार? आय हॅव ए नोटबुक. वहीचा अर्थ काय होतो इंग्लिश मध्ये? नोटबुक. आणि माझ्याकडे आहे हे दर्शवण्यासाठी आपण काय यूज करतो? आय हॅव. तिच्याकडे निळ्या रंगाचा ड्रेस आहे. सी हॅज ए ब्ल्यू कलर ड्रेस. सी च्या पुढे नेहमी आपण हॅज दर्शवतो. सी हॅज ए ब्ल्यू कलर ड्रेस. आता आपण इंग्लिश सेंटेन्स पाहूयात. ते मराठीमध्ये कसं कन्वर्ट करणार? दे हॅव ए स्विमिंग पूल. दे हॅव. दे हॅव मीन्स त्यांच्याकडे. त्यांच्याकडे स्विमिंग पूल आहे. ही हॅज ए ब्युटिफुल फोन. त्याच्याकडे एक सुंदर फोन आहे. वी हॅव ए ग्रेट इंग्लिश टीचर. आमच्याकडे इंग्लिशचे उत्तम शिक्षक आहेत. ग्रेट म्हणजे उत्तम, टीचर म्हणजे शिक्षक. वी हॅव म्हणजे आमच्याकडे. हॅवचा अर्थ काय दर्शवतो? आपल्याकडे असणे. इट हॅज ए होल नियर द विंडो. विंडो म्हणजे काय? खिडकी. नियर म्हणजे जवळ. खिडकी जवळ एक छिद्र आहे. होल म्हणजे छिद्र. त्यासाठी तुम्हाला मराठी इंग्लिश अर्थ माहित असणे गरजेचे आहे. आय हॅव ए न्यू फोन. माझ्याकडे नवीन फोन आहे. आता मी तुम्हाला मराठी वाक्य देते, तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसे कन्वर्ट कराल? त्यांच्याकडे मोठे घर आहे. त्यांच्याकडे मोठे घर आहे. कमेंट्स मध्ये लिहा. तर मी सांगते, दे हॅव ए बिग हाऊस. दे हॅव ए बिग हाऊस. त्यांच्याकडे नवीन कपडे आहे. त्याच्याकडे नवीन कपडे आहे. तर त्याच्याकडे साठी काय वापरणार आपण? ही. नवीन साठी काय वापरणार? न्यू. कपडे म्हणजे ड्रेस. तर तुम्ही सेंटेन्स कसं तयार करणार? ही हॅज ए न्यू ड्रेस. तिच्याकडे पाळीव कुत्रा आहे. आपण आता पाहिलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्याकडे, तिच्याकडे म्हणजे ही आणि सी चा वापर आपण कुठे करायचा ते आपण पाहिलं. तर आता तुम्ही सेंटेन्स तयार करा. तिच्याकडे पाळीव कुत्रा आहे. काय येईल? सी हॅज ए पेट डॉग. कुत्र्यासाठी काय? डॉग. पाळीव साठी काय? पेट. माझ्या मित्राकडे गणिताचे पुस्तक आहे. तेच तुम्ही इंग्लिश मध्ये सेंटेन्स कसं बनवाल? माय फ्रेंड हॅज ए मॅथ बुक. शाळेकडे मोठे मैदान आहे. शाळेकडे मोठे मैदान आहे. The school has a big playground. The school has a big playground. Playground म्हणजे मैदान. बिग म्हणजे मोठं. स्कूल म्हणजे शाळा. तर तुम्ही छोटे छोटे वर्ड्स यूज करून पूर्ण सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लवकरच जमेल. आता आपण हॅड खूप सोपं आहे. हॅज आणि हॅव मध्ये तरी कन्फ्युजन होऊ शकतं की कुठं कोणता शब्द यूज करावा, परंतु हॅड पूर्ण भूतकाळ दर्शवतो. भूतकाळातील एखादी वस्तू
वस्तू किंवा गोष्ट दर्शवतं किंवा एखादी घटना होऊन गेलेली असेल ते सांगण्यासाठी आपण हॅड वापरतो. आणि हॅड सर्वांपुढे यूज केलं जातं. आय हॅड, इट हॅड, यू हॅड, वी हॅड, ही हॅड, दे हॅड, सी हॅड. प्रत्येकापुढे आपण हॅड यूज करतो. तसं हॅव आणि हॅज आपण प्रत्येकापुढे यूज करत नाही. हॅव कुठे यूज करतो आपण? आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव. आणि हॅज कुठे यूज करतो? ही हॅज, सी हॅज, इट हॅज. यामध्ये तुम्ही बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. तसेच हॅड आपण प्रत्येकासाठी यूज करतो. आय हॅड, इट हॅड, यू हॅड, वी हॅड, ही हॅड, दे हॅड आणि सी हॅड. तर आपण हॅडचे थोडे एक्झाम्पल पाहूयात. माझ्याकडे एक पुस्तक होतं. भूतकाळ दर्शवतं, पुस्तक होतं. तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल? आय हॅड ए बुक. आय हॅड ए बुक. तिच्याकडे निळ्या रंगाचा ड्रेस होता. तिच्याकडे निळ्या रंगाचा ड्रेस होता. भूतकाळ. सी हॅड ए ब्ल्यू कलर ड्रेस. सी हॅड ए ब्ल्यू कलर ड्रेस. त्यांच्याकडे स्विमिंग पूल होता. दे हॅड ए स्विमिंग पूल. दे हॅड ए स्विमिंग पूल. त्याचे सुंदर घर होते. He had a beautiful house. He had a beautiful house. आमच्याकडे इंग्लिशचे उत्तम शिक्षक होते. We had a great English teacher. आपण हे have आणि has मध्ये ते सेंटेन्स had मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पाहिलं. माझ्याकडे एक पुस्तक होतं. तिच्याकडे निळ्या रंगाचा ड्रेस होता. त्यांच्याकडे स्विमिंग पूल होता. त्यांचे सुंदर घर होते. आमच्याकडे इंग्लिशचे उत्तम शिक्षक होते. हेच आपण प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा पाहिलेले आहे. आमच्याकडे इंग्लिशचे उत्तम शिक्षक आहेत. किंवा तिच्याकडे निळ्या रंगाचा ड्रेस आहे. त्याचे सुंदर घर आहे. तेच आपण भूतकाळामध्ये होतं असं करून हॅड कसा यूज करायचा त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आता मी तुम्हाला 5 एक्झाम्पल्स देते. त्यामध्ये तुम्ही हॅव, हॅज अँड हॅड प्रॉपरली यूज करून कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. फर्स्ट एक्झाम्पल आहे सी डॅश डॅश ए पेट डॉग. यामध्ये तुम्ही हॅव, हॅज, हॅड प्रॉपरली यूज करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. सेकंड आहे यू डॅश डॅश ए नाईस कार. थर्ड इज राम डॅश डॅश ए न्यू बॅग. फोर ए द कार डॅश डॅश ए फ्लॅट टायर. 5 ए आय डॅश डॅश ए गुड नाईट रेस्ट. तुम्ही 5ही एक्झाम्पल्स नीट रीड करा आणि त्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड प्रॉपरली फिल करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. कमेंट्स केलं असेल तुम्ही तर आपण आता त्यांचे आन्सर पाहूयात. तुम्ही चेक करा तुमचं किती बरोबर आलेलं आहे ते. सी has a pet dog. You have a nice car. Ram has a new bag. The car has a flat tire. I had a good night rest. Thank you guys. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ
कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। थँक्यू। भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये। पार्ट 4 नक्की पहा। थँक्यू।